आणि विजयकुमार डुरे पाटील या दोन्ही मान्यवरांनी आकडेवरती यायचे. आपल्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे. इकडे अमोल आणि मुस्तफाची फाईट चालू झाली आहे. यानंतरची कुस्ती असणार आहे शिवराज लोकरे लाल पट्टी बांधा, रितेश भोसले सोलापूर निळी पट्टी बांधा, त्यानंतर बाळकृष्ण शेळके हराळवाडी लाल पट्टी बांधा आणि प्रसाद दंडेकंदर निळी पट्टी बांधा. पाहुण्यांच्या हस्ते सलामी दिली जाते. लाल पट्टीचा लाल लांगेचा अमोल चव्हाण कुर्डवाडीला सराव करतोय. कुस्ती सम्राटांचा पट्टा आहे. तर मुस्तफा मुलानी गार अकोल्याला सराव करतोय. निळी लांग आणि हिरवी पट्टी पायात असलेला उंचापुरा तगडा पैलवान आहे. 2-3 आव्हानं संपुष्टात आणून त्यानं हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत चाललेला आहे. पण समोर आता अमोलचं आव्हान आहे. जीवन बारुंगुळे आणि अविनाश होरे यांच्याकडून हलकी बहादरला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. बक्षीस घेऊन जावा. हलगी सम्राटाचंही कौतुक आहे. लक्ष्मण जाधव काल मुलाच्या लेगामेंटचं ऑपरेशन झालंय आणि रात्री पुण्याहून आला या मैदानासाठी. कुठे हे थांब त्या लक्ष्मण तात्याला बोलव इकडं. कुठे आहे लक्ष्मण तात्या? आत या जरा आत या. कुस्तीवरती किती प्रेम असतं या माणसांचं. गावात स्वतःचं घर नाही, इंदिरा आवास योजनेच्या घरात राहतोय आणि मुलगा पैलवान केलाय. हलगी ही शेती, हलगी हीच प्रॉपर्टी आहे. एवढ्यावर चालू जीवन. कुस्ती चालू असताना अचानक पायाला मार लागला आणि 1 वर्ष झालं पोराची कुस्ती थांबली आहे. हलगीवरच पोट भरून काही जमल ते चालू असताना अचानक डॉक्टरांनी सांगितलं पोराचं ऑपरेशन करायला लागतंय. जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्चून काल मुलाच्या लिगामेंटचं ऑपरेशन झालंय. आणि पुढे फोन केला, मी नाही आलो तर चालेल का? ह्यांनी सांगितलं तुम्ही यायला लागतंय. पूर असेल पाणी असेल, स्वतःची दुःख झाकून ठेवावं लागतात. हो, ही माणसं समाजाला ठासतात पण आतलं दुःख हो. आणि बापू निमगाव यांच्याकडून प्रसाद पोकळेला 200 अजून साकरचे मोरे साहेब यांच्याकडून 200. स्वतःचं दुःख झाकून समाजात हसायचं एवढं सोपं नसतंय. ते लक्ष्मण जाधवनं हे सगळं झाकून समाजासाठी काम करायला लागला. टाळ्या करा, टाळ्या लक्ष्मण जाधवसाठी. बक्षीस घेऊन त्यांच्या मुलाचं आरोग्य चांगलं नीट होऊन 2 महिन्यात तो पैलवान वैभव जाधव पुन्हा एकदा मैदानात दिसावा हीच अपेक्षा आहे. आणि संपलेल्या कुस्तीत पंचाच्या निर्णयानुसार अमोल चव्हाण कुर्डवाडी हे पैलवान विजयी. अविनाश होरे परत एकदा आवाजाचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. लक्ष्मण जाधव हलगी सम्राट यांच्यासाठी परत जुनेद शेख पैलवान यांच्याकडून किती हो 100 रुपयाचं बक्षीस. खरंय ते आपलं बक्षीस घेऊन जावा. जीवाला जीव दिला पाहिजे. माणसाला माणसासारखं वागवलंच पाहिजे. जुनेदच्या अंतकरणातून आवाज आला त्या लक्ष्मणच्या मुलाला 10 रुपयाची मदत आपली व्हावी.